पण त्यांचं काही असेल, त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही त्यांना रणनीती असेल, राजकारणातली काही त्याची रणनीती असेल, म्हणून मला वाटतं की त्यांनी तिसऱ्या दिवशी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला. चौथा दिवस असेल मतदानाला. घाईखर झालेली आहे, पण काहीतरी त्यातल्या अडचणी असतील, कारणं असतील, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशा पद्धतीचा देखील प्रयत्न आता होतोय. आपल्याला नेमकं काय वाटतं? हे आम्हाला वाटायचं काहीच नाही आहे. एकत्र झाले तरी आम्हाला आनंद आहे, नाही झाले तर मला वाटतं त्यांचं चाललेलं आहे, आमच्यासोबत ते आहेतच. हा सर्वस्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पवारसाहेबांचा आणि तो सुमित्रा वहिनींचा, ताईंचा हा विषय आहे. त्यांनी ठरवावं, आम्हाला त्यात कुठली अडचण नाही. आजच्या शपथविधीबाबत शरद पवारांना पण कल्पना नाही आहे असं त्यांच्याकडून समजतं आहे. आता या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो दारांचा गट आहे हा त्यांचा विषय. खरं म्हणजे आता तुम्ही म्हणता एकत्रित होत आहेत, एकत्रित झाले पाहिजेत, त्यांच्या अंतर्गत त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे याची कुणाला आपल्याला कल्पना नाही. मग समजा एकत्र होण्यासारखं काही असतं किंवा काय तर मग त्यांनी त्यांना बोलवलं असतं, आमंत्रण दिलं असतं. पण मला वाटतं की धावपळीमध्ये हा सगळा कार्यक्रम आहे, त्यामुळे छोट्याखानी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे सर्वांनाच तिथे बोलवलं असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत विषय आहे. त्यांनी दोघांनी ठरवायचं आहे काय करायचं काय नाही. पण ते आमच्यासोबत आहेत हे नक्की आहे. शपथविधीला आपण उपस्थित राहणार आहे. मी जाणार आहे, शपथविधीसाठी जाणार. थँक्यू.